मित्रहो, भारतीय जनता पक्षानं मोठी आश्वासनं दिली आणि सत्ता मिळवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर अच्छे दिन असं सगळं काही सांगितलं आणि भारतातल्या तरुणाईला एक गोड असं स्वप्न दाखवलं. देशातली तरुणाई या भूल भुलैयाला फसली. आता तुमचे अच्छे दिन नको आम्हाला, आमचे पहिले दिवस तरी परत द्या, असा आक्रोश हीच तरुणाई करताना दिसू लागलेली आहे. ते प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख देणार असल्याचा विषय तर सोडूनच द्या. भाजपाकडूनच हे कबूल सुद्धा करण्यात आलेलं आहे की तो एक चुनावी जुमला होता, म्हणजे लोकांना आम्ही फसवलेलं आहे हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या कबूल केलेलंच आहे. पण अच्छे दिन तरी कुठं आहे? पहिल्यापेक्षा वाईट दिवस आलेले आहेत. केवळ तरुणांचेच नव्हे तर बडे उद्योगपती जर सोडले ना तर सगळ्यांना वाईट दिवस जगावे लागत आहेत. जगाचा पोट भरणारा शेतकरी उपाशी, देशाचं भविष्य असलेली तरुणाई सैरभैर, घराघरात महागाईची आग, लोकांचा प्रचंड संताप आहे तो व्यक्त होतानाही दिसतो. शासनकर्त्यावर लोक नाराजी व्यक्त करतात. पण आता जी एक घटना घडली आहे ना, ती एवढी हृदयस्पर्शी आहे तेवढीच ती धक्कादायक सुद्धा आहे. एका तरुणानं आपला जीव दिला आणि त्यासाठी त्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलेला आहे. तेलंगणाच्या राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातली ही घटना. पी वामशी असं नाव असलेला हा तरुण पेंटरचं काम करीत होता. राहत्या घरीच त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि आपल्या जीवनाचा प्रवास कायमचा थांबवला. घरातल्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. अवघ 25 वर्षाचं वय असलेल्या या तरुणानं जीव देण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा एक फोटो त्यानं व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला. 12वी पर्यंत शिकलेला हा तरुण रंगकाम करून आपला उदरनिर्वाह चालवायचा. त्याचे वडील ही मजुरी करून पोट भरत आहेत. घटनेच्या आधी त्याच्या आईशी काही कारणावरून भांडण झालं होतं असं सांगितलं जात आहे. त्याला म्हणे दारूचंही व्यसन होतं, त्यावरून त्याच्या आईशी भांडण झालं होतं. या भांडणानंतर त्यानं एका मित्रासोबत मद्यपान सुद्धा केलं होतं, म्हणजे असं सांगितलं जातं. कौटुंबिक वादातून त्यानं आपलं आयुष्य संपवलं असेल अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. पण मग त्यानं आपल्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का जबाबदार धरलं याचंही उत्तर सापडलं पाहिजे. पोलिसांना वामशीच्या खोलीत जनगणनेचा एक अर्ज सापडला. तो अर्ज भरलेला नव्हता, पण त्यावर वामशीची स्वाक्षरी मात्र होती. त्या अर्जावरच त्यानं लिहून ठेवलं होतं, आदरणीय पोलीस, माझी अडचण, माझा त्रास तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. माझ्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका, असा उल्लेख जनगणना अर्जावर या वामशीनं लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आहे. जीव देण्याच्या आधी लिहिलेली चिठ्ठी वामशीनं व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेली होती. वामशीनं त्याचा फोन खोलीतील कपाटामध्ये टाकून दिलेला होता. झडती घेत असताना पोलिसाच्या पथकाला त्याचा मोबाईल सापडला आणि त्यानंतर एकंदर प्रकरणाचा उलगडा झाला. पण त्यानं आपल्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का जबाबदार धरलं याचं उत्तर मात्र मिळालं नाही आणि कदाचित ते मिळणारही नाही. आपल्या तर्कानं हे उत्तर आपल्याला मिळवावं लागेल. पण तरीही ही घटना आणि ही चिठ्ठी खूप काही बोलून जाते हे मात्र नक्की. अशा घटना घडूही नयेत, पण रोखणार तरी कोण? त्याचंही उत्तर नाही. धन्यवाद मित्रहो, पुन्हा भेटू. नमस्कार.